सायली, मी तुझ्यावर नेहमी रागावतो, चिडतो सुद्धा. मला खरंच माफ कर. अरे श्रेयस, तू वेडा आहेस का? कोणी बघेल. तू उठ. ऐक माझं सायली, मला नाही परवा शेजारच्या लोकांची. जेव्हा मी तुझ्यावर रागावतो, ओरडतो, तेव्हाही सुद्धा ते असतात ना. आणि तेव्हा तेव्हा मात्र तू सगळं सहन करतेस. सायली, अगं बाईच्या आयुष्यामध्ये तिच्या नवऱ्याचं दुःख नेहमीच असतं. आणि मी एकही दिवस का सहन करू नये? सायली, तू नेहमीच माझ्या चुका पदरात घालून घेतेस. आणि मी मूर्ख, कोणताही विचार न करता नेहमी तुझ्यावर रागवत असतो. श्रेयस, बाईच्या राशीला असतंच रे हे दुःख. कोणी काय बोलतं तर कोणी काय. माणसं नक्कीच हे दुःख तोलू शकतात, पण एका स्त्रीला नक्की काय हवं असं तिच्या आयुष्यात? तर तिच्या जवळच्या माणसाने तिला दिलेली खंबीर साथ. तू उठ बरं. उठ उठ बरं. श्रेयस, मला सांग, एक मुलगी स्वतःचं घर, तिचे आई वडील, तिचे प्रेमाची माणसं सोडून एका परक्या व्यक्तीजवळ काय येते? कारण तिला माहिती असतं की तिचं पुढचं संपूर्ण आयुष्य तिला त्या व्यक्तीबरोबर घालवायचं. त्याने लादून दिलेल्या नियमावलीतच तिला ते घर सांभाळायचं. आणि मग आयुष्यात तिला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि ह्या सगळ्यात समाजालाही उत्तर द्यावं लागतं. आणि मग तिला हेच आयुष्य कठीण वाटायला लागतं. समाजाला वेगवेगळे उत्तरं द्यावे लागतात. आणि ह्या सगळ्यात ती स्वतःचं जगणंच विसरून जाते रे. तिला सतत स्वतःला हे सांगावं लागतं की हे सगळं काही तुझ्याचसाठी आहे. पण या सगळ्यात जर तिला तिचं जगणं कठीण वाटलं ना, तर मग तिचं विखुरलेलं मन तिला एका वेगळ्या वळणावर घेऊन जातं. सायली, मला माफ कर. अरे मी खरंच चुकलोय का? श्रेयस, माफ करण्या इतकी मोठी नाही अरे मी. आणि नवऱ्याला कसं माफ करायचं, तो तर आपलाच आहे ना. तू ना फक्त माझ्याबरोबर असाच राहा. मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुझ्या डोक्यात संशयाचा डोंगर आहे, पण माझं प्रेमाचं वचन आहे तुला की ही सायली फक्त तुझ्याचसाठी आहे, माझ्या श्रेयससाठी. हा श्रेयस सुद्धा तुला आज सांगतोय की काहीही झालं तरी तुझी साथ मी कधीच सोडणार नाही.